नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हेल्प या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील लाखो नागरिक आणि शेतकरी सध्या मान्सूनची तुलनेने वाट पाहत आहेत. मात्र हवामान विभागाकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील मान्सूनच्या पुढील देखील वाटचाल काही ठिकाणी दिवसात मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पावसाची प्रतीक्षा करणारे अजून थोडा वेळ संयम ठेवावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागामध्ये तीव्र उष्णता, दमट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोकण असेल, मुंबई महानगर प्रदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी आपल्याला जिल्ह्यात उष्णतेचे लाटा यांचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून आपल्या अंदाजानुसार प्रशांत महासागर विकसित असलेल्या या नेनोचा आपल्याला परिणाम आता मान्सूनवरती दिसून आले आहे. एल नेनोमुळे आपल्याला वातावरणामुळे वाऱ्यांचे रचनात बदल होतात. त्याचा थेट परिणाम आता पावसाच्या वितरणावर होतोय. त्याच्या कारणामुळे जून महिन्यात आता देशात बहुतांश ठिकाणी आणि भागामध्ये सरासरी आपल्याला कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती पहिली तर या गेल्या आठवड्यापासून त्याची प्रगती जवळपास थांबली आहे. सध्या मान्सूनची रेषा आणि कोकणातील हरण या ते सोलापूर या पट्ट्यामध्ये स्थिरावली आहे. हवामान तज्ज्ञांचं आता असं म्हणणं आहे की मान्सूनच्या यापुढे जाण्याची शक्यता आवश्यक असली तरी अनुकूल परिस्थिती सध्या उपलब्ध नाही. कमकुवत मान्सून प्रवाह आणि या वायव्याकडून वाहणारे जे उष्ण वारे आहेत त्यामुळे मान्सूनची गती आता कमी झाली आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर असेल, पुरेशी आर्द्रता उपलब्ध असतानाही वरच्या वातावरणात वाऱ्याची असामान्य म्हणजे रचना मान्सूनच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. आता राज्यातील कोणत्याही भागात उष्णता सर्वाधिक फटका बसणार आहे का हे आपण पाहूयात. पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी आणि इतर सिंधुदुर्ग या किनारपट्टीमध्ये आपल्याला भागामध्ये उष्णता आणि दमट या ठिकाणी एल नेनोचा आपल्याला अलर्ट देण्यात आले आहे. या भागातील तापमानासाठी आपल्याला हवेचा आर्द्रता प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. तसेच जळगाव, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये उष्णतेचा इशारा कायम देण्यात आलेला आहे. नागरिकांसाठी दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळावे आणि पुरेसे प्रमाणात आपल्याला पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. विदर्भ परिस्थिती देखील चिंताजनक आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाटा आणि अलर्ट देण्यात आलेले आहे. मात्र विदर्भामध्ये काही भागामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे गडचिरोली असेल, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाचं गडगडासहित हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांच्या मनात प्रश्न असेल की मोठा प्रश्न म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस कधी सुरू होणार. हवामानाच्या विभागाकडून प्राथमिक अंदाजानुसार 25 जून नंतर मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता आहे. 25 ते 1 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला मुंबईसह पूर्ण कोकण किनारपट्टीला मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर तुम्ही परिस्थिती कायम राहिली तर मुंबई आणि ठाणे, रायगड या कोकण विभागाकडून आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची सुरुवात होऊ शकते. यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मान्सूनचा विस्तार होण्यास शक्यता आहे. पण हवामान तज्ज्ञ व्यक्त केले आहे की त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेचा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, सध्या बघितलं असेल